आज प्रेस कॉन्फ्रेंस लेने का उद्देश्य क्या है? आज भारताला किंवा महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम भारतीय जवान किसान पार्टी ही करणार आहे। मेन मुद्दा असा आहे की आजपर्यंत 75 वर्षे झाली काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्यांचे मित्रपक्ष असेल, त्यांनी जनतेला, शेतकऱ्याला, सैनिकाला किंवा कामगाराला, युवाला कसल्याही प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही। जनता ही यांना त्रस्त झालेली आहे। म्हणून आज वेळ अशी आलेली आहे की जवानांना जनतेसाठी रस्त्यावर यावं पडत आहे आणि कोणत्याही हालतमध्ये आम्ही आतापर्यंत जे जनतेवर अन्याय होत आहे, आम्ही देशाचे रक्षण करत आहोत आणि आजपर्यंत देशाचे आम्ही सरहद्दीवर रक्षण केलं। आमचे मायबाप शेतकरी हा पूर्ण जगाचा अन्नदाता आहे, त्या अन्नदात्यालाही न्याय नाही आणि जवानांनाही न्याय नाही, कामगाराला न्याय नाही। आज अशी वेळ आलेली आहे की आम्हाला रस्त्यावर उतरून आमच्या शेतकऱ्यासाठी, आमच्या कामगारासाठी, आमच्या युवासाठी, आमच्या सर्व जनतेसाठी रस्त्यावर येऊन आज ही लढाई आम्ही उभी केलेली आहे आणि कोणत्याही हालतमध्ये आम्ही 288 जागा या महाराष्ट्रामध्ये लढणार आहोत। आम्हाला आमचे जरांगे पाटील यांचे आशीर्वाद आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत। कोई पार्टी के साथ में युति करने वाले हैं क्या? अभी फिलहाल तो कोई पार्टी के साथ हम युति करने वाले नहीं, लेकिन अगर कोई प्रसंग आ गया तो हो सकता है हम अच्छे लोगों से के साथ युति करेंगे। कोई गद्दार हमारे साथ पुराने नहीं लेंगे, या कांग्रेस के आमदार हो गए या कोई भारतीय जनता के हो गए या उनके मित्र पक्ष के आमदार हो गए या उनके जिला परिषद महानगर पर, वो ये लोग नहीं लेंगे। हम नया कैंडिडेट लेंगे, ईमानदार लेंगे, जो भ्रष्टाचार के विरोधात लड़ेगा, वही कैंडिडेट हम अपने पक्ष में लेंगे। जैसे दिल्ली में ऐसी एक पार्टी शुरू हुई थी, आम आदमी पार्टी, क्या आपको लगता है कि वैसी जहाँ की जनता आपको भी जो है तो आम आदमी पार्टी की तरह चुन के देगी? हो सकता है। दिल्ली में जैसा झाड़ू फिरा था, आपको पता है वहाँ 15 साल कांग्रेस के शीला दीक्षित सीएम थी, उसके बाद में भारतीय जनता पार्टी के सीएम थे और दोनों पक्ष के वहाँ सरकार थी। वहाँ की जनता दोनों पक्ष के ऊपर मतलब नाराज़ हो गई, उनको न्याय मिला नहीं। और ऐसा प्रसंग आया कि हमारे सैनिक वहाँ आंदोलन में बैठ गए थे, अन्ना हजारे साहब इसके लोकपाल के वास्ते, और उन्होंने वहाँ आंदोलन किया और उसका फ़ायदा हमारे केजरीवाल साहब ने लिया और केजरीवाल साहब ने 2 टर्म 63 सीट और 67 सीट के ऊपर उन्होंने चुन के लाया। तो हो सकता है जनता हमारे को जरूर न्याय देंगी। अन्ना हजारे जी की बात की है, वो भी माजी सैनिक है, क्या आपके सपोर्ट में वो आएंगे? बिल्कुल आएंगे। अन्ना हजारे साहब से हम हर साल जाके मिलते हैं, वो बोलते हैं सैनिक, अभी सैनिक की यहाँ ज़रूरत है और सैनिक होना चाहिए। जब तक सैनिक यहाँ काम नहीं करेगा तब तक जनते को, समाज को न्याय मिलेगा नहीं। इलेक्शन के बारे में आप सब खड़े? मी माजी सैनिक सुदाम साळुंके, माजी भारतीय जवान किसान पार्टी या पार्टीचा मी छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा अध्यक्ष आहे। धन्यवाद। आपल्या पक्षाची आज सुभेदारीमध्ये जे मीटिंग घेण्यात आली, तुम्ही शहरामध्ये किती सीटा लढवणार आहे तुमच्या पक्षाकडून? अजून आमच्याकडं म्हणजे संमतीने 288 सीटांचा आमचा आज निर्णय झालेला आहे आणि जे आमची बॉडी ठरवेल त्या हिशोबाने आम्ही शहरामध्ये हे लढवणार आहे, सीटं लढवणार आहे। तयारी आहे तुमची? तयारी कशी? तयारी आमची सर्व सैनिक, शेतकरी हे मिळून देशासाठी भ्रष्टाचार मुक्त असं महाराष्ट्र कसा निर्माण करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। काय विषयावर लढणार? आमच्याकडे जे विषय आहेत, आज महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे, भाजपचं आहे की काँग्रेसचं आहे, म्हणजे कोणालाही कोणताही असं मार्ग समजायला तयार नाही आहे। कोण सत्तेमध्ये आहे आणि कोण विरोधात आहे हे आज बिलकुल कळायला तयार नाही आहे। सगळेच काँग्रेसचे भ्रष्ट नेते भाजपबरोबर आहे आणि भाजपचे सगळे भ्रष्ट नेते हे काँग्रेसबरोबर आहे। त्यामुळे महाराष्ट्राची दुर्दशा निर्माण झाली आहे।
या ठिकाणी लोकांना न्याय मिळत नाही, महिला सुरक्षित नाही, शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, शेतकरी हताश झालेले, सैनिक परेशान आहे, महिलांना रोजगार मिळत नाही, युवांना रोजगार मिळत नाही, सर्व जनता त्रस्त झाल्यामुळं आज सैनिकांना मैदानामध्ये उतरण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही उमेदवारीची चाचणी केलेली आहे का? उमेदवाराची आता मुलाखत घेतलेली आहे की? आमच्याकडं उमेदवारीसाठी भरपूर लोक तयार आहेत आणि त्याच्यामधून अजून आमचे जे अध्यक्ष आहे, राष्ट्रीय अध्यक्ष, ते त्याच्यामधून कोणकोणते उमेदवार कोणाला कुठून द्यायचं आणि उमेदवारी ते ठरवणार आहेत. कारण शहरामध्ये भारतीय जनता पार्टी MIMची ताकद वाढलेली आहे. इथं बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो MIMचा. कशी फाईट देणार तुम्ही? या ठिकाणी जरी बालेकिल्ला हा MIMचा जरी असला तरी लोक आज MIM आणि जातीवादी ज्या काही संघटना आहे, जातीवादी ज्या काही पार्ट्या आहेत, त्या सगळ्यांना लोक त्रस्त झालेले आहे आणि लोकांना सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा सर्व धर्म समभाव असा एकच पक्ष म्हणजे तो आहे सैनिकांचा पक्ष, तो आणि ती पार्टी आहे जय जवान जय किसान. माझं नाव सय्यद हयास मोइनुद्दीन. मी माजी सरपंच आहे करंजखेड या गावचा. कन्नड तालुक्यामध्ये मोठं गाव आहे आणि त्या ठिकाणी मी 10 वर्ष सरपंचपद भूषवलेलं आहे. आपण पण उमेदवारची इच्छुक आहे म्हणून असं आम्हाला जर पार्टीनं ठरवलं तर निश्चितच मी सुद्धा कन्नड तालुक्यामध्ये उमेदवारी लढवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. आणखी